सावरण्यासाठी अर्थ विभागाने आता एक महत्त्वाचा निर्णय घेतला असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। एकंदरीत जर आपण पाहिलं तर जवळपास 1 लाख कोटींच्या बचतीचं ध्येय हे डोळ्यांसमोर ठेवलेलं आहे। त्यासाठी सध्या सुरू असलेल्या मोफत योजनांचा आढावा घेतला जातोय आणि त्या टप्प्याटप्प्याने बंद करण्याचं लक्ष थेट अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून ठेवण्यात आलंय अशी माहिती सुद्धा सध्या तरी आपल्याला मिळते। मात्र महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेत आणण्यात लाडकी बहीण योजनेचा सिंहाचा वाटा आहे, त्यामुळे ही योजना बंद होणार नाही। तर राज्यात कोणत्या कोणत्या मोफत योजना सुरू आहे तेही आपण बघूयात। शिवभोजन, आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री शिष्यवृत्ती, पिंक रिक्षा या योजना आहेत। मागेल त्याला सोलार पॅनल, शेतीसाठी मोफत वीज या देखील राज्यातल्या मोफत योजना आहेत। एकंदरीत आपण पाहतोय राज्यातल्या या ज्या काही मोफत योजना आहे त्यांचा आर्थिक भार अतिशय मोठा आहे, त्यामुळे या योजना बंद होऊ शकतात। पुढे आणखी एक मोठी बातमी, माजी आमदार राजन साळवी यांच्या पक्षप्रवेशावर राजापूर मतदारसंघातील शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आता नाराजी व्यक्त केली आहे। अनेक पदाधिकारी राजीनाम्याच्या तयारीत असल्याचं दिसतंय। मतदारांनी नाकारलेला नेता आम्हाला नको ही भूमिका पदाधिकाऱ्यांची आहे। काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत राजन साळवी यांचा शिंदे गटात प्रवेश सुद्धा झाला। एकंदरीत आपण जर बघितलं तर शिंदेंकडून सुरू करण्यात आलेलं ऑपरेशन टायगर सध्या चर्चेत आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती अनेक मोठ्या घडामोडी घडतायत। राज्याच्या राजकारणात नेमकं काय घडतंय बघूयात वेगवान स्वरूपात। कोकणातील राजापूर विधानसभेचे माजी आमदार राजन साळवे यांनी शिवबंधन तोडलंय, शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला। ठाण्यातील आनंद मठाजवळ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राजन साळवे यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडलाय। राजन साळवेंच्या पक्षप्रवेशानंतर आता ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी साळवींवर निशाणा साधला। स्वतःच्या स्वार्थासाठी सत्ताधारी पक्षाकडे जातात, नाईलाज म्हणून राजन साळवे यांना ज्यांच्या विरोधात लढले त्यात सामंतांच्या हाताखाली काम करण्याची नामुष्की आली आहे अशी टीका विनायक राऊत यांनी केली आहे। राजन साळवे यांच्या आता आपण पाहतोय पक्षप्रवेशावेळी उपमुख्यमंत्री शिंदेंची डायलॉगबाजी बघायला मिळालेली आहे। एकंदरीत डायलॉगबाजी करत शिंदेंनी ठाकरेंना टोले लावले, तर विचारांना लागली वाळवी, तिथे कसा राहील राजन साळवी असा बॅनर वाचला, तिकडे लागली वाळवी म्हणून इथे आले राजन साळवी असं म्हणत शिंदेंनी ठाकरेंवर टीका केली आहे। राजन साळवी हे आणि सामंत बंधूंमध्ये दिलजमाई झाली का हा सवाल उपस्थित होतोय, कारण पक्षप्रवेशाआधी साळवी सामंत यांनी एकनाथ शिंदेंसह एकाच गाडीतून प्रवास केलेला आहे। त्यानंतर साळवींच्या पक्षप्रवेशावेळीही सामंत बंधू उपस्थित राहिले। इतकंच नाही तर साळवींनी किरण सामंत यांचा उल्लेख भैया असा केलाय। राजन साळवे यांच्या पाठोपाठ माजी आमदार सुभाष बने धनुष्यबाण हाती घेणार आहे। 15 फेब्रुवारी रोजी एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये त्यांचा पक्षप्रवेश आहे। यावेळेस त्यांचे शेकडो समर्थक शिवसेनेमध्ये प्रवेश करतील। शिंदे सेनेतील पक्षप्रवेशावरून आमदार अंबादास दानवे यांनी माजी आमदार राजन साळवी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलेला आहे। निवडणुकीच्या एका पराभवामुळे पक्ष सोडणं चुकीचं आहे असं दानवे म्हणाले। राजन साळवींनी शिंदे गटात प्रवेश केला, त्यामुळे पक्षावर काहीही परिणाम होणार नाही असंही त्यांनी म्हटलं। राजन साळवे यांनी संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलं की उद्धव ठाकरेंना मी शेवटपर्यंत साथ देण्याचा प्रयत्न केला, पण आज त्यांच्याकडे सगळं संपलेलं आहे। ये तो झाकी है और बहुत कुछ बाकी है असं रामदास कदम म्हणाले। ठाकरेंचा एक खासदार हा सध्या एकनाथ शिंदेंच्या सत्कार सोहळ्याला उपस्थित दिसतोय, तर आणखी 3 खासदार हे शिंदेंच्या मंत्र्यांनी बोलावलेल्या डिनरला उपस्थित होते। त्यामुळे ठाकरेंचे 4 खासदार शिंदेंच्या गळाला लागलेत का ही कुजबूज सध्या रंगली आहे। ठाकरेंचे खासदार फुटणार आहे, यात संजय दिना पाटील, नागेश पाटील आष्टीकर, संजय जाधव यांचं नाव चर्चेत आहे। मात्र ऑपरेशन टायगरच्या चर्चा खोट्या आहे असं खासदार संजय दिना पाटील यांनी म्हटलंय। संजय दिना पाटील यांनी शिंदेच्या सत्कार सोहळ्याला हजेरी लावली आहे।
शिंदे गटाच्या नेत्यांनी दिलेल्या स्नेहभोजनाला हजेरी लावण्याआधी परवानगी घ्या या सूचना आदित्य ठाकरेंनी खासदारांना दिल्या, तर आदित्य ठाकरेंच्या सूचनेने खासदार नाराज आहे असंही कळतंय. मंत्र्यांनी बोलावल्यानंतर जायला हवं अशी खासदारांची भूमिका आहे असं देखील बोललं जात आहे. प्रतापराव जाधव यांच्या घरी डिनरला गेल्याचा प्रश्न विचारल्यावर खासदार संजय जाधव चांगलेच भडकले. त्यांनी पत्रकारांवर अरेरावी केली. संजय जाधव हे ठाकरे गटाचे परभणीचे खासदार आहेत. शब्द जरा जपून वापरा. शरद पवारांची देशातील राजकारणाची उंची फार मोठी आहे. या शब्दात जितेंद्र आव्हाडांनी संजय राऊतांना थेट इशारा दिला. शरद पवारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा महाजू शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कारानं गौरव केला. यावेळेस शरद पवार यांनी आपण पाहतोय एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं. उद्धव ठाकरे गटाने तीव्र नाराजी व्यक्त केली. ठाकरे गटाचे खासदार पुन्हा एकदा फुटण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी खासदारांना वज्रमुठ कायम ठेवण्याच्या सूचना दिल्या. आदित्य ठाकरेंनी दिल्लीमध्ये ठाकरे गटाच्या खासदारांची बैठक घेतली आहे. प्रत्येक खासदारांना आपापसात संवाद ठेवावा असा सल्ला आदित्य ठाकरेंनी दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या विधानावर छगन भुजबळांनी मात्र सूचक मौन बाळगले. सकाळ सन्मान पुरस्कार सोहळ्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एका प्रश्नाला छगन कमळ बघ असं विधान केलं. यावर भुजबळांना प्रश्न विचारला असता भुजबळांनी मात्र सूचक मौन बाळगलं. सरकारने मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये 2 मागण्या मान्य केल्या, मात्र इतर मागण्या मान्य करण्यास सरकार वेळ लावतोय असा आरोप जरांगे पाटील यांनी केलाय. तर मंत्री उदय सामंत यांच्या सांगण्यावरून मी संयम पाळतोय, मात्र सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांची अंमलबजावणी त्वरित करावी अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे. महाविकास आघाडीच्या सरपंचांना निधी मिळणार नाही असा इशारा मंत्री नितेश राणेंनी सिंधुदुर्गमधल्या मेळाव्यात दिलाय. ओरूसमधल्या मेळाव्यामध्ये महाविकास आघाडीतल्या अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. जे उरले सुरले त्यांनीही प्रवेश करावा. प्रवेश केला तरच विकास होईल असंही नितेश राणेंनी म्हटलं. स्वागत करावे. कुडाळमधल्या भाषणात मंत्री नितेश राणेंनी वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यांनी भाषणात महायुती आणि ठाकरे गटातील लोकांना निधी मिळणार नसल्याचं म्हटलं. त्यावर आता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी विरोध केला. लोकशाहीमध्ये विकासाच्या प्रक्रियेत सर्वांना सामावून घ्यावं लागतं अशा कानपिचक्या बावनकुळेंनी राणेंना घेतल्या. महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा जो नाना पटोले यांनी दिलेला राजीनामा आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे नवीन प्रदेशाध्यक्ष म्हणून हर्षवर्धन सपकाळ यांची निवड झालेली आहे. तर काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदी विजय वडेट्टीवार यांच्या नावाची घोषणाही करण्यात आली. महिला कपाळावर लावत असलेल्या कुंकवात सुद्धा भेसळ होते अशी शक्यता नरहरी झिरवळ यांनी व्यक्त केली. कुंकवामुळे आपल्या आईच्या कपाळावर पुरळ आलेलं होतं. राज्यात कुंकू भेसळीचा तपास करणारे असंही झिरवळ म्हणाले. अजित पवार गटाचे माजी आमदार तुकाराम बिरकर यांचा अपघाती मृत्यू झालेला आहे. अकोल्यातल्या राष्ट्रीय महामार्गावरती भीषण अपघात झालाय. बिरकर दुचाकीने जात असताना एका मालवाहनानं त्यांना धडक दिली आणि अपघात झालाय. अकोल्यातल्या खासगी रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालाय. महामार्गाची कामं पूर्ण झाली नसताना देखील टोल वसुली केली जाते आहे. असं असल्यानं आमदार राघवेंद्र बदाणे यांनी आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट घेतली आहे आणि या संदर्भात निवेदन देत महामार्गाच्या रस्त्यांची कामं पूर्ण करण्याची मागणी केली आहे. धुळेकरांना टोल वसुलीमध्ये सवलत देण्याची देखील त्यांनी मागणी केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दिल्लीमधल्या नव्या मुख्यालयाचं बांधकाम आता पूर्ण झालंय. केशव कुंज आता नवीन, आधुनिक आणि देखण्या स्वरूपामध्ये समोर येणार आहे. दिल्लीमध्ये झंडेवाला देवी मंदिराजवळ सुमारे 4.25 एकर परिसरात हे मुख्यालय बांधण्यात आलेलं आहे.
पुढची बातमी आपली अभिनेत्री ममता कुलकर्णी संदर्भातली आहे. आपण बघूयात आणि ही बातमी आपण पाहतोय कारण कुलकर्णी पुन्हा महामंडलेश्वर बनलेली आहे. ममताने एक व्हिडिओ जारी केला आणि या संदर्भात ही माहिती दिलेली आहे. गुरुने पुन्हा एकदा महामंडलेश्वर पद बहाल केलं असं व्हिडिओमध्ये तिनं सांगितलं असल्याचं देखील आपल्याला एकंदरीत बघायला मिळतंय. तर याआधी गुरु डॉक्टर लक्ष्मी त्रिपाठींवर झालेल्या आरोपांमुळे दुःखी असल्यानं राजीनामा दिला असं स्पष्टीकरण सुद्धा यावेळेस ममतानं दिलं असल्याचं बघायला मिळालंय. ममताला महामंडलेश्वर पद दिल्यानं किन्नर आखाड्यामध्ये सुद्धा मोठा वाद झालेला होता, हे देखील आपण पाहिलं होतं. आणि त्यानंतर जर आपण आता पाहिलं पुन्हा एकदा ममता महामंडलेश्वर झालेली आहे. शिवाय राज्यभरातल्या आणखी काही मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेट ज्यांचा आढावा वेगवान स्वरूपात टॉप 50 मध्ये. तर स्पॅम कॉल्स आणि मेसेजेसपासून आता तुमची सुटका होणार आहे, कारण दूरसंचार कंपन्यांवर आता ट्राय लाखांपर्यंत दंड आकारेल. ट्रायने फेक कॉल्स याशिवाय आपण पाहतोय मेसेजेसवर नवीन नियम आणलेले आहे. कंपन्यांनी वारंवार नियमांचं उल्लंघन केल्यास 2 लाखांपासून 10 लाखांपर्यंत दंड आकारला जाईल. सारंगसाठीचा अतिशय निर्लज्ज कांदेपोहे हा शो आता मनसेच्या निशाण्यावर दिसतोय. अतिशय निर्लज्ज कांदेपोहे नावाच्या शोमध्ये थिल्लर चाळे सुरू असल्याचा आरोप मनसेने केला. पुण्यातल्या सारंगसाठीचा शो मनसे बंद पाडणार आहे, हा इशारा मनसे चित्रपट सेनेचे पुणे अध्यक्ष चेतन धोत्रेंनी दिला आहे. इंडियाज गॉट टॅलेंट या शोमध्ये रणवीर अलाहाबादिया यानं केलेल्या अतिशय अश्लील वक्तव्यानंतर या शोचा करता धरता समय रैनाला पोलिसांनी दुसरं समन्स पाठवलं. त्यामुळे आता पुढे काय कारवाई होते हे बघणं महत्त्वाचं आहे. गेल्या 2 वर्षांपासून हिंसाचाराच्या घटनांनी आता धुमसत असलेल्या मणिपूरमधून सर्वात मोठी बातमी समोर आली. मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आलेली आहे. मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी आता आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. एन बिरेन सिंह यांनी आपल्या पदाचा राजीनामा देताना राज्यात 3 महिन्यांसाठी राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा प्रस्ताव दिला. अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ शिवसेना आक्रमक झाली आहे. साकीनाका या ठिकाणी आमदार दिलीप लांडे यांच्या नेतृत्वात घाटकोपर अंधेरी लिंक रोडवरती ठिय्या आंदोलन करण्यात आलं. राहुल सोलापूरकर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात दौंड शहरातील सर्व पक्षांनी निषेध केलाय. यावेळेस राहुल सोलापूरकर यांच्या फोटोला जोडे मारत आंदोलन करण्यात आलेलं आहे. सोलापूरकर यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आंबेडकरी अनुयायांनी केलेली आहे. पुण्यातील आंबेगावमध्ये निर्माण होणाऱ्या शिवसृष्टीच्या दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण 19 फेब्रुवारीला पार पडेल. यावेळेस मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा लोकार्पण सोहळा पार पडेल. नव्या पिढीला शिवाजी महाराजांचा इतिहास समजावा यासाठी शिवसृष्टी निर्माण करण्यात आलेली आहे. माघी यात्रेसाठी आलेल्या अधिकाधिक भाविकांना विठुरायाच्या दर्शनाचा लाभ मिळालेला आहे. तर यात्रा काळामध्ये तब्बल 5 लाखांहून अधिक भाविकांनी श्री विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं, अशी नोंद मंदिर समितीकडे करण्यात आलेली आहे. वाशिमच्या पोहरादेवीमध्ये संत सेवालाल महाराजांच्या जन्मोत्सवाला सुरुवात झाली. 15 फेब्रुवारीला संत सेवालाल महाराजांचा 286वा जन्मोत्सव साजरा होणार आहे. यानिमित्त संपूर्ण पोहरादेवी गाव आणि मंदिर परिसर विद्युत रोषणाईनं सजवण्यात आलेला आहे. साताऱ्यातील संगम माहुली या ठिकाणी श्री कृष्णावेण्णा रथोत्सव मोठ्या उत्साहात पार पडलाय. यावेळेस ग्रामस्थांनी दोरखंडाच्या सहाय्यानं कृष्णामाईची मूर्ती असणारा लाकडी रथ ओढलेला आहे. कृष्णा आणि याशिवाय वेण्णा नदीचा संगम पात्रात आणून जलाभिषेक सुद्धा घातलाय. या ठिकाणी हा कृष्णावेण्णा उत्सव 4 दिवस चालत असतो. तुळजाभवानी मंदिराच्या गर्भगृहाच्या भिंतींचा एक्सरे करण्यात आलेला आहे आणि या तुळजाभवानी मंदिराच्या भिंतींच्या अगदी आतील कड्यांचा शोध घेण्यासाठी एक्सरे तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. मुख्य गाभाऱ्यातील आणि सभामंडपातील दगडी बीम, स्तंभ आणि कर्णशिळांमध्ये तडे सुद्धा आढळतात. राणा दाम्पत्याचं प्रयागराजच्या कुंभमेळ्यामध्ये स्नान बघायला मिळालं. नवनीत राणा आणि रवी राणा कुंभमेळ्यामध्ये सहभागी झाले.
आणि आता बातमी मुंबईकरांसाठी, खास करून सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची आहे, कारण मुंबईकरांचा बेस्टचा प्रवास जो आहे तो आता महागण्याची शक्यता आहे. असं मी का म्हणते, कारण बेस्टचे तिकीट दर दुप्पट करण्याचा प्रस्ताव आहे आणि त्यामुळे बसचं भाडं 5 रुपयांवरून थेट 10 रुपये, तर वातानुकूलित बसचं तिकीट 6 वरून 12 रुपये होऊ शकतं, ही शक्यता सध्या तरी वर्तवली जाते आहे. एकंदरीत आपण जर बघितलं तर बेस्टचा वाढता तोटा, कर्मचाऱ्यांची देणी यासाठी आता भाडेवाढीचा पर्याय आहे. तर बेस्टचं तिकीट जर थेट दुप्पट झालं तर जे सर्वसामान्य दररोज बेस्टने प्रवास करतात त्यांचे मात्र हाल होणार आहे. पुढची बातमी महत्त्वाची आहे. महिला आणि बालविकास विभागामध्ये आता बंपर भरती होणार आहे. महाराष्ट्र शासनाने 70,000 पदांची भरती करण्याचा निर्णय घेतलेला आहे. महिला आणि बालविकास विभागामध्ये 18,882 पदं भरलेली आहे. उद्यापासून 2 मार्च दरम्यान मुख्य सेविका पदासाठीही सरळ सेवेच्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबवण्यात येते आहे. त्यामुळे गावातच नोकरी मिळवण्यासाठी अर्ज देखील तुम्ही भरू शकणार आहात. पदं देखील जास्त संख्येने आहेत आणि खास करून महिलांसाठी ही पदं आहे. त्यामुळे ही या क्षणाची आनंदाची बातमीही आपण म्हणू शकतो. महिला आणि बालविकास विभागामध्ये बंपर भरती होणार आहे. 18,882 पदं भरली जाणार आहे. 5,639 अंगणवाडी सेविका, 13,243 अंगणवाडी मदतनीस असणार आहेत. मुख्य सेविका पदासाठी सरळ सेवेच्या माध्यमातून खरं तर भरती होईल. अंगणवाडीमध्ये नोकरीची ही सुवर्ण संधी आपण बघितली. त्यामुळे तुम्हाला सुद्धा जर तुमच्या गावात नोकरी हवी असेल तर ताबडतोब तुम्ही अर्ज करायलाच हवा. याशिवाय संपूर्ण राज्यभरातल्या 36 जिल्ह्यांचा आढावा घेऊयात. 36 जिल्हे 36 रिपोर्टर्समध्ये. कोल्हापूरहून मुंबईकडे निघालेल्या महालक्ष्मी एक्सप्रेसच्या AC डब्याला आग लागलेली होती. काल रात्री कोल्हापूर ते रुकडी दरम्यान ही आग लागली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आगीवर वेळीच नियंत्रण मिळवलं, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. यामध्ये कोणती जीवितहानी झालेली नाही. महाबळेश्वरच्या वाई रस्त्यावरील पसरणी काठात मोठा वणवा लागला आणि त्यामुळे वनसंपदेचं नुकसान झालं. अज्ञात व्यक्तींकडून हा वणवा लावल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. याआधी देखील या गटात वणव्यामुळे अनेक झाडं आणि वनसंपदेचं नुकसान झालेलं. या वणव्यामुळे या रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या पर्यटकांना देखील त्रास सहन करावा लागतोय. डोंबिवलीमध्ये घारडा सर्कल जवळ 2 मजली इमारतीला अचानक आग लागली. या इमारतीमध्ये बँक्वेट हॉल असल्यानं लग्नासाठी आलेले लोक घाबरले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमक दलाच्या 2 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं. जालन्यात पंचायत समिती कार्यालयाच्या पाठीमागे असलेल्या सरकारी गोडाऊनला आग लागलेली आहे. आगीमध्ये टेबल, खुर्च्या आणि जुनी कागदपत्र जळून खाक झाले. हे गोडाऊन जे आहे ते पंचायत समितीचं आहे की जिल्हा परिषद कार्यालयाचं, याची अद्याप माहिती समोर आलेली नाही. अमरावती कृषी बाजार समितीच्या भाजीपाला मार्केटमध्ये 4 दुकानांना भीषण आग लागली आहे. शर्थीच्या प्रयत्नानंतर आगीवर 2 तासांनी नियंत्रण आलेलं आहे. व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे कांदा, लसूण आगीत खाक झाले. दुकानात वेल्डिंगचं काम सुरू असल्याने दुसऱ्या दुकानाला आग लागलेली आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 4.25 कोटींचं सोनं जप्त झालंय. तर नैरोबीवरून आलेल्या केनियन नागरिकाकडून तब्बल 1.85 कोटींचं सोनं हे जप्त करण्यात आलेलं आहे. 1.74 कोटींचं सोनं विमानतळावरील आगमन हॉलमधून जप्त करण्यात आलंय. दुबईच्या प्रवाशाकडून देखील 61 लाखांचं सोनं जप्त झालंय आणि या प्रवाशांना या कारवाईमध्ये अटक करण्यात आलेली आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर हिरे तस्करीचा पर्दाफाश झालेला आहे आणि या प्रकरणी आपण पाहतोय भरतभाई नाथानी प्रवाशाला अटक झाली आहे. 5 कोटी रुपयांचे सिंडिकेट हिरे जप्त करण्यात आले. आरोपीने लॅपटॉपच्या बॅटरी कंपार्टमेंटमध्ये हिरे लपवलेले. मुंबईमधून बँकॉकला जात असताना विमानतळाच्या स्क्रीनिंगमध्ये हिरे लपवल्याचं आढळलं आहे.
मुंबईमध्ये बांधकाम व्यावसायिकांच्या घरावर गोळीबार करण्यात आलेला आहे। ऐरोली नाका या ठिकाणी बांधकाम व्यावसायिकाच्या घरावर गोळीबार झाला, मात्र गोळीबारात कोणी जखमी झालेलं नाही आहे। घराच्या भिंतीवरती 2 राऊंड फायर केल्याची माहिती आहे। या प्रकरणी अधिकचा तपास पोलीस सध्या घेत आहेत। पुण्याच्या ध्रुव गोवल या स्कूलमध्ये बॉम्बने ती उडवून देण्याची धमकी आली आणि स्कूलला बॉम्बने उडवून देण्याचं ईमेल मिळताच BDDS पथकानं स्कूलमध्ये जाऊन तपासणी केल्या, मात्र त्यांना स्कूल परिसरामध्ये कोणतीही बॉम्ब सदृश्य वस्तू आढळलेली नाही। स्कूलला धमकी देण्याचा बनाव रचला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे। पिंपरी चिंचवड या परिसरातील कुख्यात गुंड रावण उर्फ अनिकेत जाधवच्या रावण साम्राज्य नावानं सोशल मीडियावर पेज ओपन करून परिसरात दहशत निर्माण केली जाते। या गुंडांचा पोलिसांनी चांगलाच माज उतरवला, त्यामुळे बाकीच्या गुंडांना आता जरब बसणार आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकानं 19 लाखांची बनावट विदेशी दारू जप्त केली। या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आल्या। हे तिघे गोव्यावरून आणलेली दारू आता रिकाम्या बाटल्यांमध्ये भरून त्याला नव्याने स्टिकर लावून विक्री करत होते। कर्जतमध्ये या तिघांच्या गोडाऊनमध्ये छापा टाकत कारवाई सुद्धा करण्यात आलेली आहे। यानंतर बातमी महत्त्वाची, कारण संपूर्ण राज्यामध्ये सध्या उन्हाचा कहर वाढलेला आहे। राज्याच्या कमाल तापमानामध्ये वाढ झालेली दिसते आहे। सातारा, अकोला, अमरावती, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा या ठिकाणी पारा 35शी पार केलेला आहे, तर सोलापूरमध्ये उच्चांकी 37.3 अंश इतक्या तापमानाची नोंद झाली असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळत आहे। येत्या काही दिवसांमध्ये तापमानात आणखी वाढ होण्याचा अंदाज आहे। हा अंदाज जो आहे तो हवामान विभागानं वर्तवला असल्याचं आपण पाहतोय, त्यामुळे राज्यात उष्णतेची लाट येण्याची भीती आहे। मुंबईमधल्या गोरेगाव रेल्वे स्थानकावरून एका 5 वर्षांच्या मुलाचं अपहरण झालं, मात्र अवघ्या 24 तासांमध्ये आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असल्याचं बघायला मिळालं। बोरीवली रेल्वे पोलिसांकडून आरोपीला कल्याणमधून अटक करण्यात आलेली आहे, तर यावेळेस आता पोलिसांनी मुलाला सुखरूप आई वडिलांच्या स्वाधीन केलं आहे। भरधाव एसटीचा अपघात सीसीटीव्हीमध्ये कैद झालेला आहे। पनवेल तालुक्यातील कोण गावातील फाट्याजवळ भरधाव एसटी एका झाडाला धडकली आहे। चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झालाय। या अपघातात बसमधील 4 जण जखमी झाले आहेत। पालघरच्या आंबेडकर चौक परिसरातील राहत्या घराची संरक्षण भिंत कोसळली। ही भिंत गॅरेजमध्ये उभ्या एका कारवर कोसळली। या कारचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। ही घटना समोर लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। सुदैवाने यात कोणती जीवितहानी झालेली नाही आहे, तरी कारचं मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। तिकडे कोल्हापुरातल्या कळंबा या ठिकाणी श्रद्धा हॉस्पिटलमधील अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणाऱ्या रॅकेटचा कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागानं पर्दाफाश केलेला आहे। गर्भपाताच्या गोळ्यांची विक्री करणाऱ्या 2 महिलांना देखील वरगणे पाडळी येथून अटक झाली आहे। संशयितांकडून गर्भपाताच्या गोळ्या जप्तही करण्यात आलेल्या आहेत। कल्याणमधल्या शिरोड या ठिकाणी एका जमिनीच्या वादातून मोठा गदारोळ झाल्याची माहिती आहे। जमिनीच्या मालकी हक्काचा वाद असल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती आता समोर आलेली आहे, तर या जमिनीच्या वादातून शेतकरी कुटुंब आणि बिल्डर आमने सामने आले। जमिनीवर शेतकरी कुटुंबीय आणि बिल्डर या दोन्ही गटाने आपला दावा केलेला आहे। डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये प्रसूती झाल्यानंतर उपचारादरम्यान एका 26 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला। मयत महिलेच्या कुटुंबियांनी डॉक्टरांनी परवानगीशिवाय ऑपरेशन केल्यानं महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप केलेला आहे, मात्र डॉक्टरांनी हा आरोप फेटाळून लावत महिलेचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला आहे। जळगावमधल्या पारोळा शहरामध्ये मोकाट कुत्र्यांनी तब्बल 15 जणांना चावा घेतलाय, त्यामुळे नागरिकांमध्ये मोठी भीती आहे। तर पालिकेने या मोकाट कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा ही मागणी केली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून पिसाळलेल्या मोकाट कुत्र्यांनी हैदोस घातलाय।
यानंतरची बातमी अतिशय महत्त्वाची आहे, कारण पीएफ साठीचा जो नॉमिनी आहे तो विवाहानंतरही वैध राहणार आहे. तर लग्नापूर्वी भविष्य निर्वाह निधीसाठी म्हणजे पीएफ वारसदार म्हणून आईचं नाव लावलं असेल तर ते लग्नानंतर आपोआप अवैध ठरत नाही. संबंधित कर्मचाऱ्यानं वारसदार बदलण्यासाठी तसा लेखी अर्ज सादर केलाय. नवीन वारसदार नेमणं आवश्यक आहे असा निर्वाळा एका प्रकरणात मुंबई हायकोर्टानं दिला असल्याचं आपल्याला एकंदरीत बघायला मिळत आहे. पुढच्या बातमीकडे वळूयात. माघ पौर्णिमा यात्रेनिमित्त जेजुरी गडावरती मानाच्या शिखर काठ्यांनी गडावरील मुख्यमंत्र्याला स्पर्श केलेला आहे, देवभेट घेतलेली आहे. हजारो भाविकांनी भंडाऱ्याची मुक्तपणे उधळण केली आहे. येळकोट येळकोट जय मल्हारचा देखील जयघोष यावेळेस करण्यात आला. खंडोबारायाचं दर्शन घेतलेलं आहे. संगमनेरकरांची यावेळेस होलमराजाची मानाची काठी पायी यात्रा करत हजारो भाविकांसह या मानाच्या काठ्यांचे जेजुरीमध्ये आगमन झालेले आहे. कालपासून गडाच्या पायथ्याशी होलमराजाच्या शिखर काठीची पूजा आरती होऊन वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आलेली आहे. एकंदरीत जेजुरी गडावरती ही देवभेट झाली असल्याचं आपण पाहतोय. शिखर काठ्यांची ही मंदिर प्रदक्षिणा देखील यावेळेस झालेली आहे. जेजुरी गडावरती भंडाऱ्याची उधळण करत हा संपूर्ण उत्साह जो आहे तो आपल्याला बघायला मिळालेला आहे. यासोबत इतरही काही ताज्या आणि अपडेटेड घडामोडी बघायच्या, मात्र त्याआधी महत्त्वाच्या हेडलाईन्स प्रस्तुत करता आहेत सर्वोत्तम मसाले रामबंधू मसाले. लाजवाब सुगंध, लज्जतदार स्वाद आणि वर्षानुवर्ष सर्वोत्तम गुणवत्ता म्हणजे रामबंधू मसाले. रामबंधू माझा टेस्ट पार्टनर. आणि तुमचा? राज्यात उन्हाचा कहर, तापमान 37 अंशांच्या घरात उष्णतेची लाट येण्याची शक्यता. राज्यात मोफत योजनांना कात्री, टप्प्याटप्प्याने योजना बंद करण्याचा विचार, मात्र लाडकी बहीणला अभय. 1 लाख कोटी रुपयांच्या बचतीचं सरकारचं ध्येय. मुख्यमंत्री फडणवीस रात्री दिल्लीला रवाना. गृहमंत्री अमित शहांची घेणार भेट. आज प्रयागराजमध्ये कुंभमेळ्यामध्ये होणार सहभागी. महाराष्ट्र काँग्रेसमध्ये खांदेपालट. बुलढाण्याचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ. नवीन प्रदेश अध्यक्ष नाना पटोलेंचा राजीनामा मंजूर. ममता कुलकर्णी पुन्हा बनली महामंडलेश्वर. गुरु डॉक्टर लक्ष्मी त्रिपाठींवर झालेल्या आरोपांमुळे दुःखी असल्यानं राजीनामा दिल्याचं स्पष्टीकरण. व्हाईट हाऊसमध्ये डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान मोदींमध्ये चर्चा. भेटीनंतर पत्रकारांसोबत संवाद. मोदी महान नेते, ते उत्तम काम करतायत. ट्रम्प यांच्याकडून गौरवोद्गार. कोल्हापूरहून मुंबईकडे निघालेल्या महालक्ष्मी एक्सप्रेसच्या एसी डब्याला लागली आग. प्रवाशांनी पोलिसांच्या मदतीने विझवली आग. सुदैवानं जीवितहानी नाही. मुंबईमध्ये बेस्ट बसचे दर वाढण्याची शक्यता. साध्या बसचं भाडं 5 वरून 10 तर एसी बसचं तिकीट 6 वरून 12 रुपये करण्याचा प्रस्ताव. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 4.25 कोटी रुपयांचं सोनं जप्त. कस्टम्स विभागाची कारवाई. इंडियाज गॉट टॅलेंट वादाप्रकरणी युट्यूबर रणवीर अलाहाबादी आणि समय रैनाला दुसरं समन्स, तर रोडीज फेम रघुरामचाही नोंदवला जबाब. महिला आणि बालविकास विभागात बंपर भरती. 5,600 अंगणवाडी सेविका आणि 13,200 अंगणवाडी मदतनीस पद भरणार. महिलांना गावातच नोकरीची संधी. आता आपण पाहतोय स्पॅम कॉल्स आणि मेसेजेस पासून होणार सुटका. ट्राय दूरसंचार कंपन्यांवर 10 लाखांपर्यंत दंड आकारणार.
पीएफ साठीचा नॉमिनी विवाहानंतरही वैधच, एका प्रकरणात मुंबई हायकोर्टाचा निर्वाळा. पुण्यात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर बंदी. पुणे महापालिकेने काढले आदेश. मूर्ती बनवणं आणि विसर्जित करणं हे शक्य नाही. पृथ्वीपासून मंगळापर्यंतचा प्रवास आता 30 दिवसांमध्ये. रशियानं तयार केलं यानाचं नवीन इंजिन. नमस्कार, मी सेजल पुरवार. बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज. राज्याची डबघाईला आलेली आर्थिक स्थिती, डोक्यावर असलेलं हजारो कोटींचं कर्ज यातून सावरण्यासाठी अर्थ विभागानं एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. जवळपास 1 लाख कोटींच्या बचतीचं ध्येय डोळ्यांसमोर ठेवलंय आणि त्यासाठी सध्या सुरू असलेल्या मोफत योजनांचा देखील आढावा घेऊन त्या टप्प्याटप्प्यानं बंद करण्याचं लक्ष्य थेट अर्थमंत्री अजित पवार यांनी डोळ्यासमोर ठेवलेलं आहे आणि ही माहिती सूत्रांनी दिलेली आहे. मात्र महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेत आणण्यात लाडकी बहीण योजनेचा सिंहाचा वाटा आहे, त्यामुळे ही योजना बंद होणार नाही. राज्यात कुठल्या मोफत योजना सुरू आहे बघूयात. शिवभोजन, आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री शिष्यवृत्ती, पिंक रिक्षा, मागेल त्याला सोलार पॅनल, शेतीसाठी मोफत वीज, या ज्या योजना आहे त्या राज्यातल्या मोफत योजना आपण पाहतोय. तर सरकारकडून विविध विभागांच्या खर्चाला कात्री लावण्याची तयारी सुरू झालेली आहे. लाडकी बहीण या योजनेमुळे सरकारी तिजोरीवरती ताण वाढलाय, त्यामुळे खर्चाला आळा घातला जाणार आहे आणि त्यासाठी वार्षिक तरतुदीच्या 70% निधी या वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या, अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे. तर आपण पाहतोय खर्चावर मर्यादा किती आहे, तर वेतनावर 95%, पाणी, वीज आणि दूरध्वनीवरती 80%, कंत्राटी सेवेत 90%, कार्यालयीन खर्चावरती 80% मर्यादा आहे, व्यावसायिक सेवेवरती 80%च मर्यादा आहे.